छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। आपण बघतोय या ऑटो LPG गॅस पंपावर जे आहे ते अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात रिक्षांची गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं तर जवळपास शहरात 12 असे पंप आहेत, मात्र त्यातले अनेक पंप बंद आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 10 पंप बंद असल्यामुळं जे 2 पंप सुरू आहेत त्या ठिकाणी अशी मोठी गर्दी आपण पाहतोय। या ठिकाणी गेल्या 10 दिवसात जे आहे ते तब्बल 31 रुपयांनी ऑटो LPG गॅसचे भाव वाढले, त्यामुळे रिक्षा चालक सुद्धा अडचणीत आलेत। मात्र असं असलं तरी काही रिक्षा जे आहेत ते गॅसवर चालतात आणि ही गॅस भरण्यासाठी पंपावरील ही मोठी गर्दी पाहतोय। खरं तर या ठिकाणी सकाळपासून जे आहे ते रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने जे आहे ते रिक्षा चालकात सुद्धा शाब्दिक चकमक होताना आपल्याला पाहायला मिळते। काय झाले, काय गर्दी झाली मोठी? काय नाही, ते मी लाईनमध्ये होतो, ते म्हणजे बाजू लाईन आले, मी लाईनमध्ये आलोय बाबा, आता ते माझ्या बंद करा हे करा। अरे असं असतं का? आता लाईनमध्ये आलोय ना, लाईनमध्ये आलं पाहिजे सगळे ना। मग मी लाईनमध्येच ना, पण उगई नगर बाजूमध्ये लाईनमध्ये नाही। माझं काय म्हणत त्याला मला सांगा। आता मी त्याला म्हणलं बाबा बंद कर, मी माग घेतो गाडी, तू टाक। पहिलंच गॅस भेटत नाही रिक्षाला, 1-2 पंप सुरू तिथं अशा भानगडी पुढे काय म्हणतच नाही ना, कारण मनात काही प्रश्न नाही ना, कारण पट्टा वाजव गाडी घ्यायला जागा नाही, पुढे घेतली अशी तर हे टाकतात ते, मला तू टाका, आम्ही कुठे काय म्हणत नाही। बरं, काय नाव आहे तुमचं? तुम्ही सुद्धा या ठिकाणी आले, तर काय परिस्थिती आहे? प्रवीण विभूते नाव आहे माझ्यावालं। संभाजीनगर शहरामध्ये खूप गॅस टंचाई झालेली आहे साहेब। महायुतालय साहेब पहा जरा, आमच्याकडं गरिबाकडं भाडेवाढ झालेले 96 रुपये लिटर गॅस झालेला आहे। इथं काय करावं आम्ही? अख्ख्या संभाजीनगर शहरामध्ये गॅस कुठेही नाही आहे, कुठेही फक्त शेवणेली इथेच आहे 2 ठिकाणी। बाकी आम्ही काय करणार आहे याच्यानंतर? नाही, गॅस अवेलेबल करा ना, गॅस अवेलेबल करा, सरकारला सांगा काही ना काहीतरी तोडगा काढा, दुसरं करा। आपण दुसऱ्या देशावर अवलंबून राहणार नाही, असं काहीतरी करा। आपल्या भारतामध्ये करा काहीतरी तयारी, दुसऱ्या देशावर कधीच अवलंबून राहायला नाही पाहिजे। इकडून नवीन सिस्टीम काढा काही ना काहीतरी। कितीक दिवस दुसऱ्या देशावर आपण राहावं? भाडेवाढ झालेली आहे, भाडे कोणी देत नाही। गॅसचे भाव 96 रुपये झालेले, भाडे कोणी देत नाही। 20-20 रुपये 10-10 रुपये सीट म्हणते, भाडे कोणीच वाढून देत नाही। भाववाढ होऊ शकते का? भाववाढ जर होऊ शकते, जर सरकारने सांगितलं, कोणी सांगितलं जर, तर भाववाढ होऊ शकते, पण कोणी भाव वाढवून देतच नाही गॅसचा अजिबात। कधीपासून रांगा लागल्या सगळ्या? रांगा कधीपासून लागल्या? रांगा कधीपासून लागल्या? रांगा कमीत कमी आपण या ठिकाणी बघतोय ही सगळी या ठिकाणी ऑटो LPG गॅसवरची गर्दी पाहायला मिळते आणि या ठिकाणी जे आहे ते ऑटो LPG गॅसचा कुठेतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुटवडा पाहायला मिळतो। आपण या बाजूला सुद्धा ह्या मोठ्या रांगा पाहतोय, बाहेर सुद्धा असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अगदी सेवन हिल परिसरात जे आहे ते रस्त्यावर सुद्धा अशा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्यात आणि गेल्या काही दिवसात जे आहे ते प्रचंड प्रमाणात भाववाढ सुद्धा झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। मात्र शहरातील अनेक पंप बंद असल्यामुळे ऑटो चालकावर जे आहे ते अशा पद्धतीने रांगेत राहायची वेळ आली आहे आणि यावर जे आहे ते तोडगा काढावा अशी सगळी मागणी हे ऑटो रिक्षा चालक करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।